नमस्कार मित्रांनो, सस्ती प्रॉपर्टी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी अजून एक छान आणि सुंदर आणि पूर्णपणे विकसित डेव्हलप असलेली प्रॉपर्टी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे आणि ते पण एकदम छान प्रकारची प्रॉपर्टी। जर कोणाला स्वस्त भावाची प्रॉपर्टी घ्यायची आहे आणि त्यांना इकडे तिकडे शोधत आहात, मिळत नाही, तर तुम्ही आमच्या चॅनलवरती योग्य चॅनलवरती आलेला आहात। आमचं चॅनल काय करतं, जिथे स्वस्ती भावाची प्रॉपर्टी ती तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करतं मित्रांनो। महाराष्ट्रातील कुठेही महाराष्ट्राची प्रॉपर्टी स्वस्त भावाच्या प्रॉपर्टी आहे जे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करतं। तसंच आजचं पण एक काम मी तसंच करणार आहे। तर मित्रांनो, आजची जी प्रॉपर्टीची माहिती मी सांगणार आहे तुम्हाला, खूप चांगल्या प्रकारची 15 एकरचा शेती आहे आणि ही बेड साईडची शेती आहे आणि पूर्ण छान डेव्हलप झालेली प्रॉपर्टी आहे मित्रांनो। तर तुमचा जास्त वेळ न घेता मी ह्या प्रॉपर्टीला सुरुवात करते। बाकीच्या गोष्टी आपण ही प्रॉपर्टीची इन्फॉर्मेशन झाल्यानंतर बाकीच्या गोष्टी आपण डिस्कस करूया। तर ठीक आहे, पूर्ण प्रॉपर्टी आहे, 15 एकरची पूर्ण शेत जमीन आहे, ही विक्रीस निघालेली आहे। आता मानूर तालुका शिरूर, मानूर गाव आणि शिरूर तालुक्यातली ही प्रॉपर्टी आणि जिल्हा आहे बीड, बीड जिल्ह्यातली, गट नंबर 96 आणि 53 फूट खोल असलेली विहीर, दगडी बांधकाम आणि एक बोरवेल। शेवटी नदी, जी नदी ह्या प्रॉपर्टीला नदीला लागून जे आहे ना, सरकारी बंधारे आहे जे नदीचे, ते ह्या प्रॉपर्टीला लागलेले आहे। त्यामुळे तुम्हाला 12 महिने नदीचं पण पाणी आहे, एक बोरवेल पण आहे, एक विहीर पण आहे। ऑलरेडी डेव्हलप असलेली पूर्ण प्रॉपर्टी आहे आणि ही प्रॉपर्टी पूर्ण डेव्हलप आहे, जिथे की धान्य पिकवलं जातं, अशा प्रकारची ही प्रॉपर्टी आहे। 100 केसर आंब्याचे झाडं ऑलरेडी याच्यामध्ये अवेलेबल आहेत आणि ते झाडं पूर्ण किती 300 जुने झाडे आहे जे बंधाऱ्याला लागूनच, म्हणजे 300 जे झाडं आहेत आंब्याचे ते जुने बंधाऱ्याला लागून आहेत, की जे बी केशर आंब्याचे आहेत त्यांनी सांगितलेले आहे। तर अशा प्रकारे ह्या प्रॉपर्टीमध्ये जे खूप काही गोष्टी आहेत जे अवेलेबल आहेत आणि ह्या प्रॉपर्टीला डायरेक्टली स्वतःचा स्वतंत्र रस्ता आहे, म्हणजे तुम्हाला पाऊस पाणी वगैरे काय आलं तर अडचण राहणार नाही। डायरेक्टली तुम्ही काय करणार, या प्रॉपर्टीमध्ये एंट्री करू शकता किंवा ट्रॅक्टर गाडी वगैरे तुम्ही स्वतःहून ह्या प्रॉपर्टीमध्ये येणं जाणं करू शकतात। तर मित्रांनो, ह्या प्रॉपर्टीची जेवढी माहिती होती आपण तेवढी सांगितलेली आहे। आता मी काय केलेलं आहे, याच्या प्रॉपर्टीची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे, तुम्हाला तिथे लिंक दिलेली आहे। तुम्हाला अजून माहिती, ह्या प्रॉपर्टीच्या फोटो, जर तुम्ही त्यावर गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन, अजून जास्त इन्फॉर्मेशन मिळून जाईल। पण हे कसं, जी ही प्रॉपर्टी आहे त्यांनी सांगितलेलं आहे, जर विजिट फी असेल तर 500 रुपये ते विजिट फी घेणार आहेत, हे तुम्हाला मी आधीच क्लिअर करते। त्यांनी सांगितलेले विजिट फी आहे ते 500 रुपये पाहण्याचे घेत आहेत। तर मित्रांनो, ह्या प्रॉपर्टीची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला ही प्रॉपर्टी खरेदी करायला खूप सोपं जाणार आहे। जर कोणी इंटरेस्टेड आहात, सध्या त्यांनी ह्या प्रॉपर्टीची प्राइस आपल्याला सांगितलेली नाही आहे। जर तुम्ही खरंच कोणी इंटरेस्टेड आहात आणि त्यांना ही प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर त्यांच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आणि सुनहरा चान्स म्हणून आहे, जे की पूर्ण डेव्हलप प्रॉपर्टीमध्ये कोणाला जर इन्व्हेस्टमेंट करायचं असेल बीड साईडला, तर त्यांच्यासाठी एक खूप चान्स आहे जो की आता उपलब्ध झालेला आहे, ते इन्व्हेस्टमेंट करू शकता। तर मित्रांनो, आपण अजून एक ही गोष्ट तुम्हाला सांगायची होती मित्रांनो, मी स्वतःहून प्रॉपर्टी सेल करत नाही, त्यामुळे तुमच्या कमेंट्स येतात की तुम्ही आमचा म्हणजे तुम्ही डायरेक्टली नंबर देत नाही। मी स्वतः प्रॉपर्टी सेल करत नाही, त्यामुळे मी माझा काय स्वतःचा नंबर तिथे दिलेला नाही आहे। जो व्हिडिओ मी तुम्हाला माहिती सांगते, जो व्हिडिओची प्रॉपर्टीची, तर त्याची पूर्ण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी तुम्हाला मी दिलेली असती, त्यामुळे तुम्हाला डायरेक्टली त्यांच्याशी संवाद करून प्रॉपर्टी खरेदी करायचा एक चांगला चान्स मिळू शकतं। तर मित्रांनो, अशा प्रकारे ह्या आजच्या प्रॉपर्टीची आपण पूर्ण चर्चा केलेली आहे आणि जर कोणी इंटरेस्टेड असाल तर ही प्रॉपर्टी खरेदी करू शकता मित्रांनो। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया एक नवीन ठिकाणची नवीन माहिती, कमी बजेटमधली महाराष्ट्रातलीच प्रॉपर्टी घेऊन। तोपर्यंत नमस्कार, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।